हॅलो सगळ्यांना, गुड मॉर्निंग. तर आज मी ना संडे असून पण नाश्त्यामध्ये खूप असं वेळ जायला असं काहीच बनवणार नाही आहे, जे खूप झटकीपट होईल असाच नाश्ता बनवणार आहे. माझ्यासाठी तर मी ब्रेडच घेऊन आली आहे, कारण मला सकाळी सकाळी शिरा नाही आवडत. हे असे मस्त व्यायाम करून येऊन पडले होते सोफ्यावरती आणि मी इथं झाले रेडी. चहा आणि ब्रेड खाल्ला. त्याच्यानंतर मग मी आवरायला घेतलं. प्रत्युष शिरा खात होता, मी त्याच्यासाठी शिरा बनवलेला आणि यांच्यासाठी काहीच नाही. ते म्हणाले मी नंतर काहीतरी बनवून घेईल माझ्यासाठी म्हणून. आणि असे मस्त इथं केस विंचरले मी आणि आम्ही जाणार आहोत आज शॉपिंगला तिघी बहिणी. तुम्हाला माझ्या थंबनेलवरून कळालंच असेल की आम्ही आज तिघीजणी शॉपिंगला जाणार आहोत. तर इथं मी असं आवरून लगेच निघणार आहे. मी आणि छोटी बहीण जवळच राहतो, त्यामुळे आम्ही दोघी तयार होऊन एकत्रच निघालो. आणि इथं पप्पा आम्हाला ड्रॉप करणार होते खाली, तर खाली म्हणजे स्वारगेटला. आणि मोठी बहीण सासवडला राहते, तर ती तिकडूनच डायरेक्टली स्वारगेटलाच येणार होती म्हणून तर ती इथं आलेली स्वारगेटला. असं आम्ही आमच्या तिन्ही पार्सलला पप्पांसोबत पाठवून दिलेलं आहे, कारण ते आम्हाला भयानक त्रास देतील आणि तीन लहान मुलांना घेऊन शॉपिंग करणं अशक्य आहे. मग सगळ्यात पहिले आलो आम्ही इथं चप्पल घेण्यासाठी. मोठ्या बहिणीसाठी चप्पल घ्यायची होती एक, आणि मग नंतर आठवलं की मम्मीसाठी पण घेऊयात. इथं हिला ब्लॅक चप्पल आवडलेली, ही पण आवडलेली, पण तिला चालताना कम्फर्टेबल नव्हतं वाटत, म्हणून तिने मग एक गोल्डन कलरची अशी चप्पल घेतली. आणि ही मम्मीसाठी चप्पल घेतली माझ्या. छान साधी सिंपल अशी पिंक, लाईट एकदम पिंक कलरची मम्मीसाठी एकदम कमी हिल्स असलेली चप्पल घेतली. आणि मग इथून आलो आम्ही रविवार पेठेत. तुम्ही जर पुण्यात राहत असाल किंवा रविवार पेठेच्या कुठे आसपास राहत असाल तर एकदा नक्की या साडी स्टोअरला व्हिजिट करा. महाराणी म्हणून साडी सेंटर आहे. इतक्या सुंदर, बापरे, प्रचंड छान साड्या, म्हणजे इतक्या सुंदर ना, 5,000पासून 50,000 60,000पर्यंत इथं साड्या अवेलेबल आहेत. इतक्या सुंदर सुंदर साड्या ना, म्हणजे कोणती घेऊ आणि कोणती नाही असं झालेलं. सगळ्यात पहिले बघितली मम्मीसाठी साडी. मम्मीसाठी अशी एक गोल्डन कलरची, आणि ही एक खाली जी आहे ना पिंक ह्याच्यावाली, ती एक साडी पाहिली मम्मीला. 2 साड्या घेतल्या मम्मीसाठी. नेक्स्ट अशी मोठ्या बहिणीने एक पिंक कलरची साडी घालून पाहिलेली, खूप सुंदर वाटते. तुम्हाला आता मला माहिती नाही व्हिडिओमध्ये कशा दिसत आहेत या साड्या, पण म्हणजे असं समोरासमोर किंवा फेस टू फेस इतक्या सुंदर वाटत आहेत ना या साड्या. एकदम नाजूक आणि लाईट वेट, पटकन अशा नेसता येतील अशा साड्या इतक्या. आणि आम्हाला तशाच हव्या होत्या, अजिबात अशा सिल्कमध्ये काठ पदरमध्ये नको होती साडी, कारण तुम्हाला पुढे कळलंच कारण का ते. आणि अशा खूप साड्या पाहिल्यानंतर मग खूप साड्या बघितल्या आम्ही, कारण आम्हाला 10 वगैरे साड्या घ्यायच्या होत्या. आमचा इतका वेळ गेला तिथं, बापरे. आणि मग साड्या बघितल्यानंतर फायनली छोट्या बहिणीला एक साडी आवडलेली, पण मला ही साडी खूप जास्त आवडली नव्हती, कारण मग याचं कापड असं क्रशमध्ये जे कापड येतं ना एक, तसं याचं सिल्क होतं, म्हणजे कापड होतं. त्याच्यामुळं मला ही काही साडी आवडली नाही. तिला म्हणलं ही नको घेऊ साडी. आणि मला ही अशी गोल्डन कलरची साडी आवडलेली, इतकी सुंदर वाटत होती, पण पण मग ही साडी नाही घेतली मी घेतलेली आहे दुसरीच साडी. मग हिला म्हटलं अशी एक ग्रीन कलरची साडी ट्राय कर. तिला असं वाटत होतं ग्रीन कलर तिला छान नाही दिसणार, म्हणून मग ही परत एक ग्रीन कलरची साडी बघितली. आणि माझी छोटी बहीण ना इतकी चूजी आहे ना, इतका वेळ लावते कोणती पण गोष्ट चॉईस करायला. आणि इथं असं भलं मोठं बिल देऊन आम्ही